नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी मस्त टेस्टी कुरकुरीत कोलंबी फ्राय। तुम्ही पाहू शकता किती छान दिसतेय। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब नक्की करा। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आता आपली कुरकुरीत कोलंबी बनवण्यासाठी इथे आपण कोलंबी घेतलेली आहे, ती आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आणि याला मी आता अर्धा तास लिंबू लावून घेतलेला आहे। आता आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत। इथे आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेणार आहोत। तांदळाचं पीठ घ्यायचंय, अर्धा चमचा बेसनचं पीठ, पाव चमचा हळद, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली। याच्यामध्ये पाणी घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, जाड नाही ठेवली आहे, पातळ करायची आहे। आता याच्यामध्ये आपली जी कोलंबी आहे ती घालून फ्राय करून घ्यायची। आता आपली जी कोलंबी आहे ती आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। लो फ्लेम वरतीच करायचे, हाय फ्लेम वरती करायची नाहीये। आता आपली जी कोलंबी आहे तिला आपण दोन्ही साइडने लो फ्लेम वरतीच फ्राय करून घ्यायचे, आलटून पलटून। आता आपली जी ही कोलंबी आहे ती आपण काढून घेणार आहोत। पूर्ण यातलं तेल काढून घ्यायचंय आणि ही काढून घ्यायची। आता आपले हे जे फ्राय केलेले जे कोलंबी आहेत ते आता आपण हे जे बॅटर राहिले त्याच्यामध्ये डबल कोट करून घेणार आहोत, जसं हॉटेलमध्ये डबल कोट केलं जातं त्या टाइपमध्ये। आणि हे पुन्हा आपण फ्राय करणार आहोत, म्हणजे ते डबल कुरकुरीत होतील। ही जी फ्राय केलेली कोळंबी आहे ती डबल फ्राय करणार आहोत आपण ह्या अशा पद्धतीने। हे आपले जे प्रॉन्स आहेत ते आपण दोन्ही साइडने यांना फ्राय करून घेणार आहोत। आता आपली कोलंबी दोन्ही साइडने छान फ्राय झालेली आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। त्यातलं पूर्ण तेल निचरू द्यायचे। आता हे तुम्ही पाहू शकता, आपली मस्त हॉटेलसारखी कुरकुरीत कोलंबी फ्राय अशी तयार आहे। खूपच छान मस्त क्रिस्पी लागते ही स्टार्टर म्हणून तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। थँक यू।